Okay. Then what is the bioadhesive system? The sinking system. Sinking system is nothing but the having the high density. म्हणजे त्याचं काय असतं, वजन खूप जास्त असतं, म्हणून ते काय होतं तर बॉटमला जाऊन राहतो. ओके. सो द शेप ऑफ अवर स्टमक इज लाईक दिस. मग ते इथं वजन नसल्यामुळे या साईडला जाऊन अडकल्यामुळं इट विल नॉट मूव्ह विथ द फूड. म्हणजे नॉर्मल जर कन्व्हेन्शनल टॅबलेट असेल तर ती फूड सोबत काय होते, पुढे जाते. आणि मग पुढे गेल्यानंतर त्याचं ऍसिडिक स्टमक मध्ये जे काही त्याचं ऍक्शन दाखवणार असते ऍसिडिक पीएच ला, तर ती ऍक्शन आपल्याला मिळत नाही. क्लिअर. सो वी आर preferring this type of various system that will retain the system inside the stomach. Then third type of system, it is a bioadhesive. The word itself says that it is a bio and the adhesion, म्हणजे सेल ला जाऊन चिटकते. सिंपल. That bioadhesive system will adhere on the cell of the stomach. म्हणजे स्टमकच्या सेलला जाऊन अटॅच होते आणि त्याच्यामुळे त्यातनं ड्रग स्लोली रिलीज होतो. ऑल ऑफ यू क्लिअर. Then next, that is a swelling system. What is the swelling system? That system will enter inside the stomach, absorb some of the derivative outside the stomach, and then it will get swelled. आणि स्वेल झाल्यामुळे त्याची साईज काय होते, एक्सपांड होते. आणि साईज एक्सपांड झाल्यामुळे काय होते, इट विल नॉट मूव्ह थ्रू द इंटेस्टाइन. म्हणजे स्टमकचे जे छोटस लाइनिंग असतं त्यातनं ते बाहेरच येत नाही. क्लिअर. Then next, it is a expanding system. This type of drug delivery system will get expand its structure. म्हणजे असताना ते एकदम छोटस असतं, कॉम्पॅक्ट असतं, पण जेव्हा ते स्टमक मध्ये एंटर करतं त्यावेळी ते काय होतं, एक्सपांड होतं. And that will cover the stomach and will not release the from the stomach. Clear. And next, it is a magnetic system. The magnetic system which are having the magnetic polymers. मीन्स आयनचे पॉलिमर, आयन्सचे जे पॉलिमर असतात तर त्याच्यापासून त्याला कॉम्बिनेशन करून बनवलेलं असतं. वेन वी पुट द मॅग्नेट बिफोर द मीन्स अप टू द स्टमक. म्हणजे मग त्या केसमध्ये काय करायचं, ते पार्टिकल द्यायचे पेशंटला आणि पोटाच्या वरच्या साईडला मॅग्नेट ठेवायचं. व्हॉट इज द टेंडन्सी ऑफ द मॅग्नेट टू अट्रॅक्ट द आयन पार्टिकल. आणि मग आयर्नचे पार्टिकल जे आहे तर त्या आयनचे पार्टिकल काय होतात, जाऊन अटॅच होत आहे त्याला मॅग्नेटला, आणि मग त्यामुळे काय होतं, ते तिथेच राहतात. अँड फ्रॉम दॅट इट विल रिलीजेस द ड्रग. ऑल ऑफ यू क्लिअर. व्हेरियस टाइप्स ऑफ द फ्लोटिंग और गॅस्ट्रो रिटेंटिव्ह ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ऑल ऑफ यू क्लिअर. which you approaches are utilized to make the system gastro retentive. Everyone clear. Then we will see the first example from your PCS syllabus, that is a floating drug delivery system. See here, the picture will clearize you what is a floating drug delivery system. It is a gastric fluid and it is a floating tablet. The floating drug delivery system have the bulk density which will be lower than the gastric fluid. म्हणजे त्या सिस्टीमची गॅस्ट्रिक जे बल्क डेन्सिटी असते ती कमी असते आणि त्यामुळे काय होतं, तर ती स्टमकच्या वरच्या साईडला प्रोलॉंग पिरियड पुरती जे काय असते तर ती वरच्या साईडला सरफेसला राहते. आणि मग वरच्या साईडला सरफेसवर राहिल्यानंतर इट विल रिलीजेस द ड्रग स्लोली. ओके. दिस टाइप ऑफ सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज अ हायड्रोडायनॅमिकली बॅलन्स्ड सिस्टीम. त्याचं दुसरं नाव काय, तर हायड्रोडायनॅमिक बॅलन्स्ड सिस्टीम. देन व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ द फ्लोटिंग ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. फ्लोट होणाऱ्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचं मेकॅनिझम काय आहे, तर फ्लोटिंग ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हॅव द बल्क डेन्सिटी which will be having the less as compared to gastric fluid, and so it will remain beyond the stomach without affecting the gastric emptying. म्हणजे आपल्या कोलॉजी मध्ये कन्सेप्ट काय, गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणजे काय असतं, पर्टिक्युलर पिरियड नंतर आपलं स्टमकचे जे कंटेंट आहे ते पुढे जात असतं इंटेस्टाइन मध्ये. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ गॅस्ट्रिक एम्प्टिंग. मग आपण काय करतोय, तर ह्या केसमध्ये त्या गॅस्ट्रिक एम्प्टिंगच्या कंटेंट सोबत आपल्या टॅबलेटला पुढे जाऊ देत नाही. मग का तसं करतो, वी आर मेकिंग द लेस बल्क डेन्सिटी कंपाऊंड. आणि मग बल्क डेन्सिटी कमी असल्यामुळे तो जो काही टॅबलेट आहे तर ती काय होते, फ्लोट होते सरफेसला. क्लिअर. बाय युटिलाइजिंग दिस फॉर्म्युला वी आर कॅल्क्युलेटिंग द दॅट फ्लोटिंग प्रॉपर्टी ऑफ दॅट कंपाऊंड. सी हिअर. हे लक्षात येऊन जाईल आपल्याला बाय सीइंग दिस डायग्राम. देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ फ्लोटिंग ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. म्हणजे जर फ्लोटिंग ड्रग डिलिव्हरी सिस्टीमला परत जर पुढे क्लासिफाय करायचं ठरवलं तर बाय विच वे वी आर क्लासिफाईंग, वी आर क्लासिफाईंग दॅट इनटू द टू क्लासेस.
First class, it is a single unit floating dosage form, and second, it is a multiple unit floating dosage form. What is a single? Means it contains one, and what is a multiple? It will having the more than one units. How? The single unit floating dosage form, it is a non-effervescent and the non-effervescent. Okay, means single unit non-effervescent, single unit effervescent. म्हणजे नॉन इफर्वेसेंट मीन्स इट विल नॉट रिलीजेस द बबल. म्हणजे जर इनो बघितलं आपण, इनो जर पाण्यात टाकलं तर काय होतं, तर एकदम फेस आल्यासारखं वाटतं पाण्याला, दॅट इज अ इफर्वेसेंट. क्लिअर? मग एक अशी टॅबलेट की जी पाण्यामध्ये टाकली तर त्यातनं इफर्वेसेंट येत नाही, किंवा अशी टॅबलेट की जी पाण्यात टाकल्यावर इफर्वेसेंट तयार होते आणि त्यामुळे त्या बबल्सच्या प्रेशरनी दॅट विल केम अपवर्ड साइड. क्लिअर? देन then multiple unit floating dosage form. These are the raft forming system, hollow microspheres and the magnetic system. म्हणजे मल्टिपल युनिट जे जे कंपाउंड्स आहेत तर दॅट आर ऑल्सो हॅव्हिंग द क्लासिफिकेशन. क्लिअर? दॅट इज अ raft forming system, hollow microsphere and the magnetic system. Then we will see one by one. What is the effervescent system? This is a low density floating drug delivery system which is based upon the formation of CO2 within the device and following the contact with the body. म्हणजे हे काय सांगते सिस्टीम, जेव्हा आपण हे सिस्टीम घेतो, एकदा स्टमक मध्ये एंटर केली की व्हॉट विल बी हॅपन, दॅट विल रिलीजेस द CO2 आणि त्यातनं CO2 बाहेर येतं. आणि CO2 बाहेर आल्यामुळे काय होतं, गॅस तयार झाल्यानं त्याचं वेट कमी होतं and that will be float on the surface. We will see how it will be works. Okay, you are able to see the screen? Screen is Yes, visible? ma'am. Okay, see, this is a effervescent tablet. See, it is a looks like this. इथं वरच्या साईडला सरफेसला बबल आलेले दिसतात. इट इज ऑरेंज कलर. सी हियर इन द ग्लास, इट इज अ effervescent tablet. हाऊ इट विल बी रिलीजेस द स्लोली पार्टिकल. इथं दिसतंय तुम्हाला ग्लास मध्ये की टॅबलेट जेव्हा आपण पाण्यात टाकतो दॅट विल बी इट इज रिलीजिंग द effervescence. सी, इथं लक्षात येते आपल्याला इथं बबल्स कसे बाहेर येतात त्यातून.
See, it is the best example. And then it will come upside. See, and it will be fluid. मग तरंगते ते त्याच्यानंतर. See once again, when we drop the tablet, it will start to release the gas. And after the sufficient releasing of the gas, it will decreases its density. And after decreasing the density, it will be fluid outside, upper side of the liquid. It is a effervescent fluidating drug delivery system. Now it will be fluidating. Clear? All of you got idea how it will be effervescent? By releasing the CO2. Clear? Effervescent releasing drug delivery system. Then next, it is a non-effervescent system. The non-effervescent system, which will be having the subtype, that is a swellable cellulose type of system. This system used to gel forming. त्या सिस्टीम मध्ये काय करू शकतो आपण, तर जेल फॉर्म करू शकतो. कसं करतं? These are the swellable cellulose type, that is a hydrocolloid, polysaccharide, matrix forming polymers, polycarbonate. These are the derivative which will be involved the formation of the gel. This system काय करते? It will take the water, absorption of the water causes the swelling of the system, and from formation of the gel, and from that system the system is become a bulky, and then it will be fluid. लक्षात येतं? ह्या सिस्टीम मध्ये काय होतं की पहिल्यांदा सिस्टीम बॉडी मध्ये जाते, आजूबाजूचं पाणी घेऊन ऍब्सॉर्ब करते, जेल मध्ये कन्वर्ट करते. जेल मध्ये कन्वर्ट झाल्यावर त्याची टेंडन्सी कशी होते? एकदम सॉफ्ट होते. आणि सॉफ्ट टेंडन्सी झाले की ते सरफेसला येतं आणि इट विल बी फ्लोएटिंग. क्लियर? देन इट इज अ स्ट्रक्चर. It is a hydrocolloidal swell in a contact with gastric fluid, and it is a structure. इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतो, इथे इफर्वसंट लेअर असतो, आणि इट इज अ कन्व्हेन्शनल सस्टेन रिलीज पिल. त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधनं वॉटर आत जातं, इफर्वसंट लेअर मधनं CO2 बाहेर येताना दॅट सेमी परमिएबल मेम्ब्रेन गेट स्वेल, and from that the drug is releasing. Next with a raft forming system. What is a raft forming system? This is a system used to deliver the antacid and the drug for the treatment of gastrointestinal infection and the disorder. म्हणजे ही सिस्टीम काय आहे? तर इट इज used preferably for the antacids. मग ह्यामध्ये मोस्टली कशासाठी? तर आणखी जर गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शन वगैरे असेल तर ते ट्रीट करण्यासाठी आपण ही सिस्टीम यूज करतो. द मेकॅनिझम इन्व्हॉल्ड इन दिस सिस्टीम इज इन्क्लूड द फॉर्मेशन ऑफ अ विस्कस कोहेजिव्ह जेल. म्हणजे यामध्ये काय होतं, तर सिस्टीम बॉडीमध्ये जाते, विस्कस कोहेजिव्ह जेल बनवते आणि ते जेल ऍब्सॉर्ब होतं सरफेसला. क्लिअर? मागच्या सिस्टीम मध्ये काय होतं, तर जेल झाल्यामुळे ती बल्की होऊन फ्लोट होत होती, आणि इथं जे जेल होतं ते एकदम असं लेअर तयार करतो स्टमकच्या वरती. ओके, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ राफ्ट. ते तयार झालेल्या लेअरला काय म्हणतो आपण? राफ्ट. वी विल सी.
Okay, video is not playing due to some of the problem. I will show you the tomorrow. The raft forming drug delivery system. Then next, it is a microporous compartment. What is a microporous compartment? This is a technology based upon the encapsulation of the drug inside the reservoir of the microporous compartment with the pores along with the top and the bottom walls. म्हणजे काय असतं तर इथं एकदम व्हेसिकल्स असतात, त्याच्यामध्ये ड्रग एन्ट्रॅप केलेला असतो आणि त्याला काय असतात, छोटे छोटे पोर्स असतात. मग त्या पोर्स मध्ये काय होतं तर सॉल्व्हंट एंटर करतं आणि आफ्टर द एंट्री ऑफ द सॉल्व्हंट इनसाइड द पोर्स it will be dissolving of the solution is takes place and then it will be releases the drug and the undissolved drug remain inside the pores. Clear? Then alginate beads. Simple alginate beads are the example that will be contain the dropping of the sodium alginate into the solution of calcium chloride. Sodium alginate beads आपण कसं बनवतो तर सोडियम अल्जिनेटचं सोल्युशन घेतो आणि ते ड्रॉप बाय ड्रॉप सिरिंजनी काय करतो आपण कॅल्शियम क्लोराइड मध्ये ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करतो आणि दॅट विल बी कॉजेस द फॉर्मेशन ऑफ अ अल्जिनेट बीड्स. ओके, दॅट अल्जिनेट बीड्स इज हॅव्हिंग द टेंडन्सी टू फ्लोट ऑन द स्टमक. तर ते अल्जिनेट बीड्स काय असतात, छोटे 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 पार्टिकल असतात. एक्झाम्पल जर त्याचं घ्यायचं म्हणलं तर मार्केटमध्ये बघितले एकदम छोटे मोहरीसारखे दाणे मिळतात. ओके, वेन्स वी आर पोरिंग दॅट इनटू द वॉटर इट विल गेट स्वेल्स आणि मग त्याचे असे जेली बॉल होतात. That ball is having the more volume, but if that ball is having the size like a very minute, that is a gel beads. जर ते बॉल आपण बघतो की मोहरी सारखे विकत मिळतात, पाण्यात टाकले की एकदम मोठे मोठे बॉल होतात, मग आपण डेकोरेशनसाठी यूज करतो ते जेल बॉल. तर सेम तसंच मेकॅनिझम असतं, बट बनलेलं जे असतं ते दॅट लुक्स लाईक अ स्मॉल बीड्स. विकत आणताना जेवढे मोहरी सारखे पार्टिकल असतात तसं बनलेलं दिसतं swell होऊन. That is nothing but the alginate beads. Already if you are completed in your practicals. Then next it is a microsphere. What is a microsphere? These are the hollow micro balloons or the microsphere loaded with the drugs which will be prepared by the solvent evaporation or the solvent diffusion technique. म्हणजे त्यात काय करतो, मायक्रोबीड तयार करतो आणि त्याच्यात जे बनवलेलं सॉल्व्हंट असतं ते आपण इव्हापोरेट करून टाकतो आणि मग जे तयार झालेले मायक्रोबीड्स असतात दॅट विल हॅव्हिंग द टेंडन्सी टू फ्लोएट ऑन द सरफेस. अल्टिमेट एम सगळ्याचं मिळून आपल्याला काय करायचंय तर त्याला जास्तीत जास्त सरफेस वरती अधेर व्हायला लावायचंय किंवा फ्लोएट व्हायला लावायचंय. ह्या सगळ्याचं एम मिळून काय होणार आहे, दॅट सिस्टीम विल प्रेझेंट मोर अँड मोर टाइम इनसाइड द गॅस्ट्रिक स्टमक अँड आफ्टर दॅट इट विल रिलीजेस द ड्रग. हे फक्त एकच एम आहे आपलं, एवढंच करायचंय आपल्याला. क्लिअर? Then next it is a magnetic system. Already I told you the magnetic system what it will do. It is a simple technique that the small the principle that the dosage form contain the small internal magnet that will be placed below the abdomen over the position of the stomach. Abdomen च्या इथं position च्या stomach च्या तिथे ते ठेवायचं. Although magnetic seems to work, the external magnet should be positioned with a degree of precision. मग त्या केस मध्ये काय करायचं, आपण जी मॅग्नेटिक टॅबलेट घेतो, आयर्नची टॅबलेट घेतो, तर ते आयर्न वाला काय होतं तर त्या मॅग्नेटला अधर होऊन राहतं. क्लिअर? अँड दॅट ड्यू टू दॅट अधेजन इट विल बी रिटर्न द मोर टाइम इनसाइड द स्टमक. क्लिअर? We will see if the video is played. Well, I will take check.
Okay, that video is also not able to play. No problem. Tomorrow we will solve the video. That video is also not playing. Okay, then next drug delivery, it is a high density system. The high density system, I already told you, it will having the content closest to water. म्हणजे ह्याची डेन्सिटी कशी असते, बऱ्यापैकी वॉटरच्या जवळ असते आणि त्याच्यामुळे काय होतं, इट विल रिमेन ऍट द बॉटम साइड ऑफ द स्टमक. म्हणजे स्टमकच्या खालच्या साइडला म्हणून काय होतं, हे अधर होतं. And so it will not escape from the stomach and it will releases the drug slowly from the stomach area. All of you clear? It is a high density. Low density काय करत होतं, फ्लोएट करत होतं. हाय डेन्सिटी वाला काय करतंय, सिंक होतंय. बट अल्टिमेटली काय होतं, इट विल रिटेन इनसाइड द स्टमक. जरी फ्लोट झालं काय, खाली सिंक झालं काय, पण अल्टिमेटली त्याचा एम एकच काय होतं, इट विल बी रिलीजेस द ड्रग स्लोली from the longer period of the time. Clear? The commonly used excipient for the high density. आता एखादी टॅबलेट जर आपल्याला हाय डेन्सिटीची बनवायची तर त्याच्यामध्ये कुठले पॉलिमर यूज करायचे, स्पेसिफिकली बॅरियम सल्फेट, झिंक ऑक्साइड, नॉन पावडर आयर्न पावडर अँड द टायटेनियम डायऑक्साइड डेरिव्हेटिव्ह. हे जर यूज करून आपण एखादं टॅबलेट किंवा एखाद्या ग्रॅन्युल्स वगैरे प्रिपेअर केला, दॅट विल हॅव्हिंग अ मोर डेन्सिटी अँड सो इट विल बी प्रेझेंट बिलो द स्टमक. The major drawback of this system, it is difficult to manufacture with the large amount of the drug. मग ह्याचा प्रॉब्लेम काय ह्या सिस्टीमचा, तर जर जास्त अमाउंट ऑफ द ड्रग आपल्याला यूज करायचं असेल तर ते आपण ह्या सिस्टीम मध्ये यूज नाही करू शकत. का नाही करू शकत, तर ते स्टमक मध्येच खाली बुडून राहतं. Then next, it is a bioadhesive or the mucoadhesive system. Bioadhesive or the mucoadhesive system. These are the system which will be bind to the gastric epithelial cell surface or the mucin and which will be potential extending to the gastroretentive system. This basis of the adhesion in the dosage form can stick to the mucosal surface by the different mechanism. मग बायो अधेसिव्ह सिस्टीम मध्ये आपण अशी सिस्टीम यूज करतो की ते स्टमक मध्ये एंटर करतं अँड देन इट विल बी अधेअर ऑन द सरफेस ऑफ द स्टमक. म्हणजे आपल्या स्टमक मध्ये जाते आणि स्टमकच्या सरफेसला जाऊन चिटकून बसते आणि बायो अधेजन. अँड ड्यू टू दॅट अधेजन इट विल रिमेन फॉर द लॉंगर पिरियड ऑफ द टाइम इनसाइड द स्टमक. सो वी आर कॉलिंग इट एज अ बायो अधेसिव्ह ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. क्लिअर? अल्टिमेटली हा कशाचा टाईप आहे, गॅस्ट्रो रिटेंटिव्ह. म्हणजे गॅस्ट्रिक स्टमक किंवा स्टमक एरियामध्ये जास्त वेळ रिटेन राहते. क्लिअर? देन दीज आर द व्हेरियस थेरीज आर ऍप्लिकेबल. ह्या केसमध्ये थेरी अप्लाय करतो. कुठल्या कुठल्या, तर फर्स्ट इट इज अ वेटिंग थेरी, नेक्स्ट इट इज अ डिफ्युजन थेरी, थर्ड इट इज अ ऍडसॉर्प्शन थेरी अँड फोर्थ इट इज अ इलेक्ट्रॉनिक थेरी. व्हॉट इज मीन, दीज थेरीज आर युज्ड फॉर द बायो अधेजन. म्हणजे त्या ती थेरी कशासाठी यूज होती, फॉर द बायो अधेजन. देन नेक्स्ट इट इज अ नेक्स्ट टाइप ऑफ द ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, इट इज अ swellable system. Okay, what is the swellable system? These are the dosage form which after the swelling that will be prevent the exist from the pylorus. Means that system will absorb the water. After the absorption of the water, it will get swelled, and after the swelling, it will increases its area. आणि मग ती सिस्टीम काय होते, त्याचा वॉटर ऍब्सॉर्ब करते. वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळं त्याचा एरिया स्वेल होतोय आणि स्वेल केल्यामुळे जो पायलोरसचा एरिया आहे तर तिथून ती पास नाही होत. क्लिअर? म्हणजे ते छोटी कॅनल असल्यामुळे ती स्वेल झालेली सिस्टीम त्यातून आत जात नाही अँड इट विल बी रिटेन इनसाइड द स्टमक. अल्टिमेट एप काय होतं, त्याचा रिटेन होते लाईक अ प्लग टाइप सिस्टीम. प्लग म्हणजे काय, त्याला झाकण बसणे. सिंपल प्लग होणं, चॉक होणं. आपण काय म्हणतो, चॉक झालं. व्हॉट इज अ चॉक, इट विल ब्लॉक. क्लिअर? दॅट इज अ स्वेलेबल सिस्टीम. इट इज अ सिंपल लॉजिक. खूप काही कॉम्प्लिकेशन नाही आहे ह्याच्यामध्ये, एकदम सिंपल लॉजिक आहे. वॉटर ऍब्सॉर्ब करते, स्वेल करते, किंवा सॉल्वंट ऍब्सॉर्ब करते, स्वेल करते. स्वेल केल्यामुळं जे छोटा पाईप आहे स्टमकच्या पुढचा त्यातून ते बाहेर जात नाही, दॅट इज पायलोरस, आणि स्टमक मध्येच बराच वेळ थांबते. सो इट इज अ गॅस्ट्रो रिटेंटिव्ह. क्लिअर? देन इट इज अ सुपरपोरस हायड्रोजेल. What is the superporous hydrogel? That superporous hydrogels are dry in a state. पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो त्यावेळी ते कोरडे असतात, ड्राय स्टेट मध्ये असतात.
देन इट विल बी एंटर द वॉटर. त्याचं एक्झाम्पल काय, सुपर स्वेलेबल हायड्रोजन जेल. ते काय करतं, पहिल्यांदा दिसायला ड्राय दिसतं, लुक लाईक दिस. स्टमक मध्ये गेल्यावर काय करतं, आजूबाजूचं वॉटर स्वतःमध्ये घेतं आणि देन इट विल बी स्वेल. आणि स्वेल झाल्यानंतर काय होतं, इट विल बी फॉर्म द पोर्स. आणि स्मेल झाल्यामुळे त्यातनं जे पोर्स असतात त्यातनं ड्रग काय होतं, स्लोली रिलीज होतं. ऑल ऑफ यू क्लिअर? The swellable gel is having the pore size which will be ranging between the 10 nanometer to 10 micrometer. म्हणजे छोटे होल तयार झालेले असतात, त्याची पोर साइज किती असती, 10 नॅनोमीटर टू 10 मायक्रोमीटर. and that will be absorb the water and form the hydrogen. Clear? All of you clear? Then these all systems are the biodegradable. आता एवढे स्वेलेबल बनवलं, हाय डेन्सिटी बनवलं, फ्लोटिंग बनवलं, तर त्याचा एक ऍडव्हान्टेज काय, दिस ऑल सिस्टीम्स आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. म्हणजे एक वेळ झाली, एक 2 तास, 8 तास, 10 तास, 15 तास स्टमक मध्ये राहिलं की बास, आता त्याचा इफेक्ट संपला की तिथून पुढे काय होतं, तर ते ड्रग स्टमक मधनं बाहेर पडणं गरजेचं आहे. दॅट विल बी इट गेट बायोडिग्रेडेड. म्हणजे आपल्या स्वतःच्याच एन्झाईमनी, आपण जे रोज डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगळे वेगळे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत, त्या एन्झाईम कडूनच ती सिस्टीम काय होते, डिग्रेड होऊन जाते. ऑल ऑफ यू क्लिअर? अँड दॅट विल बी कॉजेस द टर्मिनेट द ड्रग ऍक्शन. आणि मग तिथून पुढे काय होतं, त्याची ऍक्शन काय होते, टर्मिनेट होते. ऑल ऑफ यू क्लिअर? स्वेल करताना ते छोटं असतं, स्मॉल असतं, सो इट विल नॉट प्रोड्यूस एज डिफिकल्टी. आणि मग स्टमक मध्ये गेल्यानंतर वॉटर ऍब्सॉर्ब केल्यावर इट विल गेट स्वेल. आणि मग स्वेल झाल्यानंतर त्याची साईज बिग होते, सो इट विल नॉट पासेस थ्रू द पायलोरस अँड देन इट विल रिमेन इनसाइड द स्टमक. क्लिअर? देन these are the various methodologies which are used through the preparation of the gastroretentive system. मग आता ही काय, ही वेगवेगळी मेथोडॉलॉजी आहे. त्या वेगळ्या वेगळ्या मेथड वापरून आपण काय करू शकतो, तर गॅस्ट्रोरिटेंटिव्ह सिस्टीम तयार करू शकतो. विच आर द व्हेरियस मेथोडॉलॉजीज? फर्स्ट, इट इज अ डायरेक्ट कॉम्प्रेशन मेथड. म्हणजे असे कंपाऊंड सगळे पॉलिमर एकत्र करायचे, सिंपल पंच करायचं आणि टॅबलेट बनवून टाकायचे. नेक्स्ट, इट इज अ मेल्ट ग्रॅन्युलेशन टेक्निक, मीन्स वी आर प्रिपेरिंग द ग्रॅन्युल्स. Third, by the effervescent technique, we are preparing the effervescent capsules. Next, it is a spray dyeing technique, means we are spraying that compound and formation of the beads. Next, it is the solvent evaporation technique. Next, it is a wet granulation technique, and last, it is the inotropic gelation technique. These are the various methodologies which are used for the formation of the gastroretentive drug delivery system. All of you clear the methodologies? नाव लक्षात राहतील. First, it is a direct compression. Second, it is a mild granulation. Next, it is a effervescent. Fourth, it is a solvent evaporation. Fifth, it is a wet granulation. And sixth is the inotropic gelation technique. Then, what are the evaluation parameter? आता एखादी गॅस्ट्रोरिटेंटिव्ह ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण बनवली, तर त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं? बाय विच टेस्ट आर युज्ड फॉर द इव्हॅल्युएशन? इन दॅट फर्स्ट, इट इज अ प्री कॉम्प्रेशन टेस्ट. म्हणजे कॉम्प्रेशन होण्याच्या आधी कुठल्या कुठल्या टेस्ट करतो आपण, तर साईज अँड शेप, म्हणजे तयार झालेले ग्रॅन्युल्सचा जो काही साईज आणि शेप आहे तो, किंवा पार्टिकल साईज किती आहे त्याची. नेक्स्ट, इट इज द डेन्सिटी, वेदर वी आर गोइंग थ्रू द हाय डेन्सिटी कंपाऊंड और वेदर वी आर गोइंग थ्रू द लो डेन्सिटी कंपाऊंड, मग त्याच्यामध्ये बनल्यात का त्या. देन देअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड द फ्लो प्रॉपर्टी. अँड नेक्स्ट, इट इज अ पोस्ट कॉम्पोजिशन टेस्ट. पुढे थिकनेस अँड द डायमीटर, म्हणजे एकदा कॉम्प्रेशन झालं की त्यानंतर आपण काय बघणार आहे, थिकनेस अँड डायमीटर, हार्डनेस अँड द फ्रायबिलिटी, वेट व्हेरिएशन, फ्लोटिंग टाइम, कंटेंट युनिफॉर्मिटी, डिझोल्युशन अँड द म्युकोएडहेसिव्ह प्रॉपर्टी. These are the various tests. Then the tests are again categorized by the in vitro test and the in vivo test. In vitro means these are the tests which are carried out outside the body. म्हणजे बॉडीमध्ये एंटर होण्याच्या आधी ज्या सगळ्या टेस्ट आहेत त्याला आपण कुठल्या टेस्ट म्हणतो, इन विट्रो, आउटसाइड द बॉडी. आणि व्हॉट इज द इन विवो? दीज आर द टेस्ट विच आर परफॉर्म्ड आफ्टर द ड्रग इज एंटर इनसाइड द बॉडी. व्हॉट इज द इन विट्रो? फ्लोटिंग लॅग टाइम, फ्लोटिंग टाइम, डिझोल्युशन स्टडी, स्वेलिंग इंडेक्स, म्युकोएडहेसिव्ह टेस्ट अँड द डेन्सिटी. आणि विच आर द इन विवो? दॅट इज अ रेडिओलॉजी, सिंटोरोग्राफी, मीन्स पेशंटला ती टॅबलेट स्वॅलो करायला द्यायची, त्यानंतर रेडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन करायचं की किती वेळ ती स्टमक मध्ये तशीच फ्लोट होत राहिली.
Then next is the magnetic maker monitoring and the ultrasonography. Sonography वरून पण आपण लक्षात घेऊ शकतो की whether that tablet is present inside the stomach or not. Clear? These are the in vivo test. पहिल्यांदा बाहेर करायच्या बीकर मध्ये फ्लोट होतीये, पण जर स्टमक मध्ये एंटर केल्यावर नाही फ्लोट झाली तर व्हॉट इज अ यूज. सो ते सगळं अवॉइड करण्यासाठी काय करायचं तर इनसाइडला पण यूज करायचं ते आणि आउटसाइड सुद्धा टेस्ट परफॉर्म करायच्या. देन लास्ट बट नॉट लिस्ट व्हॉट आर द ऍप्लिकेशन. म्हणजे हे सगळं एवढं गॅस्ट्रोइंटेंटिव्ह बनवण्याची गरज का पडली आपल्याला, साधी टॅबलेट का नाही बनवली त्या ड्रगची. तर व्हॉट आर द व्हेरियस ऍप्लिकेशन. फर्स्ट इट विल एनहान्सेस द बायो अवेलेबिलिटी. ॲज वी आर नोईंग दॅट ऍब्सॉर्प्शन वाढलं की त्या ड्रगचं डिस्ट्रीब्युशन वाढतं, त्याची ऍक्शन वाढते. सो एनहान्स द बायो अवेलेबिलिटी. देन इट विल सस्टेन द ऍक्शन ऑफ ड्रग. म्हणजे जर ड्रग एखादी साधी टॅबलेट 2 तासांनी किंवा 4 तासांनी 4 तासांनी 4 तासांनी रिपीट घ्यावी लागत असेल तर या केसमध्ये काय होतं, ऍक्शन विल गेट सस्टेन्ड. देन साइट स्पेसिफिक ड्रग डिलिव्हरी. म्हणजे ड्रग एक्झॅक्टली जाऊन स्टमक मध्ये रिलीज होतोय. सो इट इज अ साइट स्पेसिफिक. आपल्याला पण पाहिजे त्या ड्रगनं स्टमक मध्येच राहिलं पाहिजे आणि गॅस्ट्रोरिटेंटिव्ह असल्यामुळे तर काय होतंय स्टमक मध्येच राहते. सो इट इज अ साइट स्पेसिफिक ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. नेक्स्ट इज अ ऍब्सॉर्प्शन एनहान्समेंट. म्हणजे ऍब्सॉर्प्शन वाढवते ही सिस्टीम. नेक्स्ट इट विल मिनिमाइज द ऍडव्हर्स इफेक्ट इन द कोलोन. सम ड्रग इज हॅव्हिंग द साइड इफेक्ट व्हेन दे आर एंटर इनसाइड द कोलोन. काही ड्रग कोलोन मध्ये गेल्यावर काय होतं, इरिटेशन प्रोड्यूस करतं. सम ड्रग्स आर ऍक्टिंग ऑन द मायक्रोबियल फ्लोरा. आपल्या जे गट मेम्ब्रेन मधला जो मायक्रोबियल फ्लोरा असतो त्याला हॅम्पर करतं. पण जर ड्रग स्टमक मध्येच राहिलं, तिथपर्यंत गेलंच नाही, सो इट विल ओव्हरकम दॅट ऑल द साइड इफेक्ट. ऑल्सो इट विल रिड्युसेस द फ्लक्च्युएशन ऑफ द ड्रग. म्हणजे काही काही टॅबलेट नॉर्मल टॅबलेट एंटर करणार बॉडीमध्ये, त्यानंतर डिसइंटिग्रेट होणार, मग डिझॉल्व्ह होणार, मग बॉडीमध्ये ऍक्शन दाखवणार. तर ह्यात काय होतं, टाइम जातो. And it will showing the fluctuation that will be overcome by this bioadhesive or the gastroretentive drug delivery system. These are the various marketed formulation. म्हणजे आता सध्या सुद्धा मार्केटमध्ये गॅस्ट्रोरिटेंटिव्ह फॉर्म्युलेशन प्रेझेंट्स आहेत. These are the various examples. These are the various drugs which are made as a gastroretentive. All of you clear? Anyone have any doubt? Here we completed the gastroretentive drug delivery system. All of you clear? Clear everyone? Fast comment in the chat box. Fast comments. दोघा तिघांना समजलंय का? What about other? Okay. Thank you. Wait, I will take the presentation.